हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात सगळे? सो आजचा व्हिडिओ असणार आहे माझा हेअर केअरचे एसेन्शियल्स. मी हेअर केअरमध्ये कुठले प्रॉडक्ट्स वापरते, आय मीन हेअर कर्लसाठी, हेअर मास्क, हेअर शाईनसाठी काय वापरते, हेअर फ्रिझनेससाठी काय वापरते, प्लस सीरम प्लस हेअर ग्रोथसाठी काय काय यूज करते, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स सी. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल गो विथ हेअर शॅम्पू मी डवचं यूज करते. डव 3 in 1चं ते मोठावालाच यूज करते ॲक्च्युली बाथरूममध्ये, सो मी ते आणू नाही शकलं. त्याच्यानंतर मी डवचंच हेअर मास्क यूज करते. दिस इज 10 in 1 हेअर मास्क पेप्टाईड स्ट्रॉंग स्ट्रेंथचं यूज करते मी. हे बघा, खूपच मस्त ह्याचा वास आहे आणि खूपच चांगला रिझल्ट येतो. विदिन 2 weeksमध्ये तुमच्या हेअर्सचे रिझल्ट दिसून जातील, एवढे सॉफ्ट होतील तुमचे केस. अँड हिअर इट इज. सो खूपच मस्त आहे, आय लाईक इट. सो त्याच्यानंतर हेअर मास्क झाल्यानंतर मग मी हेअर ड्राय केल्यानंतर मग मी सीरम यूज करते फ्रीजसाठी. सो हे आहे, सो हा आहे लॉरियल एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल सीरम. सो हा 400चं घेतलं आहे, लॉरियल पॅरिसचं मी. अँड ह्याच्याने तुम्हाला केस तुमचे फ्रीज होतच नाही 48 आवर्सपर्यंत तरी ॲटलिस्ट. सो हे खूपच मस्त आहे, ऑल केसांसाठी हे चालतं. सो हे सीरम आहे आणि ह्याचं फ्रॅग्रन्स पण खूपच छान आहे एकदम. सो आय लव्ह इट. मी जास्त हेच नाही केलं आहे वाटतं. सो त्याच्यानंतर मी हे वालं सीरम लावल्यानंतर मग मी हे वालं सीरम यूज करते, बी बॉडी वाईजचं हेअर ग्रोथसाठी मी यूज करते. हे तुम्हाला आधी पण मी व्हिडिओमध्ये खूप वेळा सांगितलं की मी हे वालं सीरम यूज करते. विशकेअरचं पण यूज करते मी, बट ते हाय कॉन्सन्ट्रेटेड सीरम आहेत, सो ते मी थोडंसं अवॉइड केलं आहे. बट ह्याचा पण रिझल्ट तेवढंच चांगला आहे जेवढा तो विशकेअरचा आहे. सो दॅट इज वाय आय रेकमेंड दिस. सो ते झाल्यानंतर मग मी हे शाईनसाठी हे वालं यूज करते. ह्याच्यामध्ये पण शाईन स्प्रे आहे, तो हा कॅफीनचा आहे. हा माझा दुसरा बॉटल आहे. हा थोडंसं केसांमध्ये स्प्रे केलं की यू आर गुड टू गो. खूपच मस्त शाईन असतात केस आणि फ्रीज फ्री असतात. आणि प्लस ह्याच्यामध्ये जो फ्रेग्रन्स आहे तो कुठला पण तुम्हाला सिरममध्ये भेटणार नाही. सो दिस इज ॲन ऑसम स्प्रे, आय टेल यू. कॅफीनचं हाय शाईन प्रोटेक्टर हेअर स्प्रे फॉर डल अँड ड्राय हेअर्स. सो हे थोडंसंच उरलं आहे माझं. लुक ॲट दिस. सो त्याच्यानंतर मी जर हेअर स्टायलिंग करायचं असेल तर मी हे वालं बेअर ॲनाटॉमीचं हेअर स्प्रे यूज करते मी, हीट प्रोटेक्टर स्प्रे, सॉरी. सो बेअर ॲनाटॉमीचं हीट प्रोटेक्टर स्प्रे आहे. अँड मी ऑल्टरनेटसाठी बी ब्लंटचं पण यूज करते. ह्याचा फ्रेग्रन्स पण खूपच मस्त आहे. हीट प्रोटेक्ट तुम्हाला तुमच्या केसांना डॅमेज रिपेअर करतं, हे अजिबात डॅमेज होऊ देत नाही. सो दिस इज द बेस्ट वन, आय रेकमेंड यू. सो त्याच्यानंतर मी कर्ल्स पण मध्ये करत असते, बिकॉज माझे हेअर्स थोडेसे वेवी आहेत आणि आताच मी हेअर वॉश केलेला आहे. सो त्याच्यानंतर मी हेअर कर्लसाठी यूज करते प्रॉडक्ट्स, कारण माझे थोडेसे लेंथमधून वेवी आहेत. आता मी हे स्ट्रेट ब्लो ड्राय केले त्याच्यामुळे हे थोडेसे स्ट्रेट वाटतात. म्हणजे मी ब्लो ड्राय नाही केलं आहे, मी हेअर ड्रायने थोडंसं स्ट्रेट केलं, तो त्यामुळे ते स्ट्रेट आहेत. जेव्हा मी कर्ल्स करते त्यावेळी मी हे प्रॉडक्ट्स वापरते. सो लेट मी सी.
सो फर्स्ट आहे हा बेअर ॲनाटॉमीचं कर्ल डिफाईन जेल आहे हा पण बेअर ॲनाटॉमीचा खूपच मस्त आहे. सो मी हे रेकमेंड करेन. आणि त्याच्यानंतर मी सॉफ्ट होल्ड कर्लसाठी हा कोचं घेतलं होतं. सॉफ्ट होल्ड कर्ल क्रीम आहे हा. ह्याचा कोच्या ह्याच्याने द कोचा ब्रँड आहे हा. सो त्यांचं पण मस्त सॉफ्ट होल्ड कर्ल्स होतात. अँड तिसरं आहे हे आराटाचे हे 2 आहेत. हे ट्रॅव्हलसाठी वगैरे छान आहेत आणि ह्यांचा इफेक्टिव्ह पण आहे आणि खूप लाँग लास्टिंग कर्ल्स राहतात हे दोन्ही यूज केल्यानंतर. हे जेल आहे कर्ली हेअर जेल अँड दिस इज कर्ली हेअर क्रीम. हे दोन्ही अल्टरनेट नाही लावायचं आहे. हा जेल झाला की मग हा लावायचा आहे वेट केसावरती. सो हे वालं दोन्ही मीन्स हे 2 प्रॉडक्ट्स आहे तुमचे कर्ल्स आरामात सेट होतील. आय डेफिनेटली बेट यू. सो हे 2 तर खूपच मस्त आहे. आणि तुम्हाला हे वाले जे आहेत ना द को आणि ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला स्टायलिंग करावं लागेल, स्क्रंच करावं लागेल. बट ह्याच्यामध्ये अराटामध्ये तसं नाही होणार. तुम्ही जरा तरी स्क्रंच केला तर तुमचे केस लगेच होतील आणि मग तुमचे केस लाँग लास्टिंग कर्ल्स राहणारच. सो आय लव दिस बोथ प्रॉडक्ट्स. सो येस. अँड त्याच्यानंतर माझं हा कोम आहे. हा कोमने मी स्टाईल करते मीन्स असं जेणेकरून माझे डिटँगल्स वगैरे जे असतील ते सगळे निघून जातील. सो हा मी ब्रश यूज करते. हा होमीजमधनं आहे. सो येस, एवढंच होते माझं हेअर केअरचं. आणि जर तुम्हाला माझं दुसरं काहीतरी रुटीन हवं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. मला हेअर केअरचे प्रोडक्ट्स हवे असतील तर कॉमेंट करायला विसरू नका. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.